आमच्या व्यासपीठावरती भास्कर पाटील संदप यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन मॅचचा पुरस्कार द्यायचे. भास्कर पाटील साहेब संदप गावचे. आता प्रवीण पाड्यामध्ये खूप जुने खेळाडू आपण होती संदप संघामध्ये सर्वात जुने खेळाडू त्यांनाच आम्ही मॅन ऑफ द मॅच कारण फक्त 2 धावा दिल्यात प्रवीणने आणि 2 फलंदाज बाद केलेत. तर पहिल्या फेरीत आपण शेवटचा सामना बघतोय तो म्हणजे मोठी देसाई वर्सेस खोनी. मोठे देसाई संघ टॉस विन आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आमंत्रित केले ते खोनी संघाला. त्यांचे मित्र विशाल पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. तेवढेच चांगलं समालोचन सुद्धा करतात ते कधी कधी वेळ आल्यावर. चला खोनी संघ चेंडू चेक करायचं लवकर कारण या सामन्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल म्हणजे फडकेपडा वर्सेस बेतवडे त्यानंतर उंबरली वर्सेस खार्डी आणि यातून जिंकणारा संघ संदप संघावर फाईट करणार आहे. या दरम्यान दीपक मधुकर पाटील यांना विनंती होती आपण व्यासपीठावरून स्थान बनवायचे. दीपक मधुकर पाटील व्यासपीठावरून स्थान बनवायचे. त्याच्या निजी संघामध्ये सुद्धा खेळले होते आपण म्हणजे 40+ ची स्पर्धा आली होती रूट नेते तर दीपक पाटील सुद्धा खेळले होते आम्ही बघितलं होतं त्यांना. तर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण बघतोय खोनी वर्सेस मोठी देसाई. पंच आपण होतो या सामन्यासाठी राज पाटील आणि अजय पाटील मेन पंच आहेत. स्करलेचे पंच राज पाटील काटे. स्टॅकेंडला फलंदाज आपण बघतोय सागर स्टॅकेंडला आहे. 9 सेकंडला विकी आहे. विकीने आपण म्हणजे 3 चेंडूमध्ये तर 3 षटकार मारले तर सूर्या संदीप पाटील बेतवडे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आहे विकीसाठी. हे पारितोषिक असणार आहे. गोलंदाज रुपेश पहिलं षटक पहिला चेंडू मात्र पल्लू षट खेळायचा प्रयत्न डायरेक्ट हिट फलंदाज बाद.
विक्की बॅक टू पॅव्हलियन. ज्या खेळाडूसाठी पारितोषिक होतो तो खेळाडू मात्र शून्यावरती बाद होतोय. नवीन फलंदाज अमर येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. एक अमर पाटील आपण पहिले नारायण संघाचा, ज्याने या स्पर्धेत अप्रतिम फलंदाजी केली होती. अर्धशतक ठोकले अमरने. तो संघ सुद्धा आपण उद्या दिवसात या स्पर्धेत खेळणार आहे. नारायण वर्सेस जुनी डोंबिवली असा सामना होईल. त्यातून जिंकणारा संघ वाकलन संघावर फाईट करेल. पडद्यावरती कोणी प्रेक्षकांनी पाय ठेवले तो जरा व्यवस्थित बसायचे मित्रांनो. पडदा यास कोणी संघाच्या कोणत्याही खेळाडूंनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले. त्यामुळे सूर्या संदीप पाटील बेतवडे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आहे. पूर्ण सुद्धा इथे 10 वाजता उपस्थित राहायचे. राकेश मात्रे, सोनारपाडा, वाडेकर आणि उत्तरशील संघाने सुद्धा उद्या इथे वेळेवर उपस्थित राहायचे. ड्रॉ उडवला जाईल 3 संघांमध्ये. गोलंदाज रुपेश, सेकंड फलंदाज अमर. यावेळेस मात्र अमरने खेळून काढला चेंडू. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. 6 धावा. गुड शॉट. अमर षटकाराने खातं करतोय. मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्येची 6. कोणी संघाची गडीबाज 6. सूर्या रणदीप पाटील यांच्याकडनं 3 चेंडूमध्ये सलग 3 षटकार मारले तर 500 रुपये पारितोषिक आहे. सूर्या रणदीप पाटील बेतवडे. मोठे देसाईचे कोणतेही मान्यवर असतील तर त्यांना विनंती की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. ज्ञानेश्वर मात्रे. यावेळेस मात्र पुढून खेळायचा प्रयत्न. झेल मात्र इथे सुटतोय. बॅकिंग होत नाहीये. उशिरा होते बॅकिंग. 2 धाव मात्र इथे मिळत आहेत. मनोज आले होते बॅकिंग साठी. 2 धाव मिळतात ते अमरला. कारण की योगेशने प्रयत्न खूप चांगला केला होता मी म्हणेन. योगेश यश संपादन मात्र योगेशला होत नाही. 2 धाव मिळतात ते अमरला. अमर पोहोचतो वैयक्तिक 8 धाव होती. संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 8. विकी मात्र इथे शून्यावरती बाद झाले होते. कोणी संघाचा सलामीवीर फलंदाज रुपेश. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जितेश जेल खाली येतोय. अमर बॅक टू पॅव्हलियन. षटक समाप्त. पहिल्या षटकात 8 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले रुपेशने.
नक्कीच अजून एक पारितोषिक येते खोनी संघाने सलग 3 चौकार मारले किंवा सलग 3 षटकार मारले तरी सुभाष आनंद पाटील यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारले त्यामध्ये सूर्या रणदीप पाटील बेतवडे यांच्याकडनं 500 म्हणजे 3 षटकार मारले तर 1000 रुपये मिळतील. 3 चौकार मारले तर सुभाष आनंद पाटील यांच्याकडनं 500 रुपये मिळतील. विकी पहिल्या चेंडूची धावचीत झाले. अमर बाद होते. आता नवीन फलंदाज किरण येतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अजय. अंडर 21 चा एक जबरदस्त गोलंदाज आहे भाऊ अजय. मोठे देसाई संघ आपण बघतोय भाऊ साबेच संघाने स्पर्धा आयोजित केली. विलास पाटील स्मृती चषक साबे संघाने स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेतील 34 क्रमांकाचा मानकरी ठरला होता मोठी देसाई संघ. एक चांगला संघ बांधणी केलाय. मी म्हणे अजय सरकारमध्ये अंडर 21 चा एक गोलंदाज आहे. मयूर जो संघ नायक आपण बघतोय मयूर तोही खेळाडू आपण विचार केला अंडर 21 च्या IPL स्पर्धेत चांगली कामगिरी घेऊन स्पर्धा जिंकली होती त्या संघाने. प्रीमियर कॉलनीच्या मैदानात आपण दीपक थोडेसे क्रिकेट पासून थोडेसे लांब आहेत. अष्टपैलू खेळाडू आपण मोठे देसाई संघाचे. दीपक मात्र आज संघामध्ये नाहीये कारण या सीझन मध्ये मी बघितलं सुद्धा नाही दीपक यांना या संघामध्ये. एक चांगले खेळाडू अष्टपैलू खेळाडूंची गरज आहे संघाला. अजय यावेळेस मात्र अपील केलं आता इथे पंच वाईटचे खूर करतायत. योगेश थोडेसे उशीर अपील करतात मी म्हणेन. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू होता. अजयने अपील केलं होता. मेन पंच आपण बघतोय राज पाटील मॅन फ्रॉम काटेई आणि स्क्वेअरचे पंच अजय पाटील मॅन फ्रॉम निजे. अवांतर एक धाव मिळते. धावसंघ 1 ने वाढते. धावसंघ ती 9. अजय मॅडम ओव्हर विकेट. मात्र लाईन बघावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाण्याचे डोपनचं वाईट चुकून करत आहेत. दोन चेंडू स्वे टाकलेत गोलंदाज अजयने. दुसऱ्या पहिला सामना आपण बघतोय फडकेपडा वर्सेस बेतवडे. दोन्ही संघाचे संघनायकांनी सज्ज राहायचे. अजय मात्र डोक्यावर करतोय. चेंडू ट्रावळतोय थर्डमॅन रिझन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण होतंय छगनचं. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपलकावर 14 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. आउटफिट खराब आहे थोडीशी त्यामुळे क्षेत्ररक्षण सुद्धा लगेच बदल केला ते. 14 धावा धावपलकावर. यावेळेस मात्र अजय आज मात्र खराब गोलंदाजी करताय. चांगला गोलंदाज अजय आज मात्र दिशा भटकतो मी म्हणेन. संघ वेगळा आहे. खेळपट्टी वेगळी आहे. स्पर्धा वेगळी आहे. बऱ्याचशा स्पर्धेने चांगली गोलंदाजी करणार गोलंदाज आज मात्र दिशा भटकतो. 1 ने धावसंख्या धावसंख्या 15. सलग 3 चेंडू 3 चौकार किंवा 3 चेंडू 3 षटकार मारले तर आपण सुभाष आनंद पाटील यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक. फक्त कोणी संघासाठी पारितोषिक आहे. यावेळी मात्र चेंडू खेळ काढतोय स्ट्रकवर रिझनच्या डोक्यावर 6 धावांसाठी गुड शॉट. किरणच्या बॅटमध्ये षटकार येतोय. त्याच्यामुळे सूर्या रणदीप पाटील बेतवडे यांच्याकडे सुद्धा 3 चेंडू 3 षटकार मारले तर 500 रुपये पारितोषिक आहे. बक्षीस लावलंय मी म्हणेन कोणी संघावरती. अजय राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. छगन चूक करतोय वारंवार. एक चौकार सुद्धा भाऊ छगनच्या हातात गेला होता. झेलही सुटतोय. म्हणजे नशिबाची साथ मिळत नाही ती मोठी देसाई संघाला. उपेश थोडेसे नाराज होत आहेत. संख्या 22. धावांचा वेग मात्र थोडासा वाढतोय आजीच्या षटकामध्ये. झेल सुटला तर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत पॉवर प्लेचे. धावसंख्या 22. चांगली सुरुवात आपल्या बघा खोनी संघाच्या माध्यमातून. चंदू शेठ स्मृती चषक सुद्धा होणार आहे आपण खोनीच्या मैदानात 14 ते 17 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी. यावेळेस मात्र दत्ताने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. पुन्हा एकदा चुकी बघायला मिळते आपल्याला. झेल सुटतोय.
सागरला मात्र इथे जीवदान मिळतोय. अजय अपयशामुळे दुर्दैवी ठरतोय. अजय हा गोलंदाज 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 24 धावा धावपलकावर. 24 धावा धावपलकावरती आपण बघतोय. अजूनही पॉवर प्लेचे 2 चेंडू शिल्लक आहे. वारंवार चुका आपल्याला बघायला मिळत आहेत. आकाश भोईर बेतोडे व्यासपीठावरून स्थान बनवायचे. मात्र फलंदाज बाद होते इथे. 24 या धावसंख्या त्यामुळे तिसरा फलंदाज बाद होतोय खोनी संघाचा. सागर मात्र इथे बाद होतोय. मास्टर नवीन फलंदाज हरेश जाधव येतोय मैदानात. षटकार चौकारांचा बादशाह मांडला जातो. हे ओळख आहे हरेश जाधवची. म्हणजे आज हरेशची फलंदाजी प्रेक्षकांना चांगली बघायला मिळते कारण नेहमी हा फलंदाज आक्रमक फलंदाजी करत असतो. हरेश जाधव चौकार षटकारांचा बादशाह मांडला जातो या खेळाडूला. 9 सेकंडला मात्र करा. अजून एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकात. पॉवर प्ले मध्ये अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 24. सेकंडला फलंदाज हरेश जाधव. अजय मात्र यश संपादन करतोय आता. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. मोठी देसाई वर्सेस खोनी 2 बलाढ्य संघामध्ये. हवेस मात्र कट करण्याचा प्रयत्न तर हरेशचा चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. 2 षटकांच्या समाप्ती धावसंख्या दी 24. 12च्या सरासरीने धावा कुठल्या त्या म्हणजे या षटकात 16 धावा येतात. पहिल्या षटकात 8 म्हणजे 2 षटकांच्या समाप्ती धावसंख्या 24. 2 षटकांच्या समाप्ती विचार केला तर 12च्या सरासरीने धावा कुठल्या त्या म्हणजे खोनी संघाने. चला सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. धन्यवाद. थँक्यू. आपण 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले कोणत्याही खेळाडूने. जर आपण सूर्या रणदीप पाटील बेतोडे यांच्याकडून आपण पारितोषिक आले 500 रुपयाचं. दुसऱ्या फेरीला आपण यानंतर सुरुवात होणार. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बेतोडे विपक्ष आपण फडकेपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं नाणेफेकीसाठी. अंतिम सामना पाहतो आपण पहिल्या फेरीतील खोनी विपक्ष आपण बघतोय. मोठी देसाई संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धाव फलकावरती 24 धावा आपण पाहतोय. विकेट आणि टॉसला महत्व नाही तर कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करावं लागणार. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघितलं तर स्ट्रायकरला फलंदाज किरण. षटकला हरेश. किरण आणि हरेशची जोडी. रुपेश गोलंदाजी मार्कवर. पुढे ससदो यावेळी चेंडू हवे ते पाहिजे. झेल होतो का? सोप्पा झेल होतो आणि स्टेकच्या कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज इथे बॅक टू पावेलेन. किरणने मात्र आपल्या संघासाठी आपल्याला 11 धावा उपयुक्त केल्या आहेत. नवीन फलंदाज जयेश. कारण का खोनीच्या मैदानावर सुद्धा एक अप्रतिम स्पर्धा होणार आहे 14 तारखेपासून. चंदूशेठ स्मृती चषक कारण का अंतिम दिवशी भोजनाची व्यवस्था केली गेलेली आहे. अजून एक आपण 3ऱ्या क्रमांकाची स्पर्धा पाहतो की ज्यामध्ये भोजनाची सुद्धा व्यवस्था केली गेली आहे. पहिला आपण जर बघितलं तर जन्मकेट संघ आपण निळजे यांनी भोजनाची व्यवस्था केली होती. त्यानंतर आपण राकेश मात्र प्रतिष्ठानने जेव्हा सामने आयोजित केले तेव्हा त्यांनी सुद्धा भोजनाची व्यवस्था केली खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी. आणि चंदूशेठ स्मृती चषकमध्ये सुद्धा आपण जेवणाची उत्तम सोय बघणार आहोत. आणि प्रत्येक दिवशी लकी ड्रॉमध्ये सोन्याचं लॉकेट सुद्धा प्रेक्षकांसाठी ठेवलं गेलेलं आहे. एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर रुपेश. उर्तीकडे मार्क होतो. स्ट्राईकला जयेश. तिसरी चेंडू पुन्हा येतात. चेंडू हवेत यावेळेला चेंडू पॉईंट रिझनमध्ये जातो. जोपर्यंत चेंडू फीड होतोय
एकच धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत पण नकार देत आहेत. अप्रतिम क्षेत्रक्षण बघायला मिळते मोठी देसाई संघाकडून. धावसंख्या धावपाल करते म्हणजे खोनी संघाची 25. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. रुपेश गोंदजी मारुकार स्ट्रायकेला फलंदाज हरेश फेटा ओरतीकडे मारा करतोय कोळेगाव एंडकडून. म्हणजे पंच पाहतो आपण राज पाटील आणि चेंडू हुक करतोय. चेंडूला अप्रतिम टायमिंग. चेंडू सीमारेषा बाहेर जाऊन जातोय. 6 धावा. DJ Sandy in the mix. आमचे दोन पंच पाहतो आपण राज पाटील आणि आपण तर अजय पाटील. चला बेतोडी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. फडकेपाडा संघाचे संघनायक भोईर संघनायक आहेत. राजेश भोईरने आज अप्रतिम एक्सप्रेशन दाखवलंय. जुना राजेश भोईर मला आज बघायला मिळालाय. चेंडू पुण्याला कार्पेटच्या मध्ये घेऊन करतो. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. जितेश येतोय चेंडूला उचलतोय. परत एकच धाव मिळते. अप्रतिम फेकी होते. धावसंख्या वाढते इथं कतर खोडी संघाची. धावसंख्या धावफल करते बघायला मिळते. 32 धावा आपण बघतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. रुपेश गोंदजी मार्फर सायकलला फलंदाज जयेश सायकलला हरीश आपण बघतोय. रुपेश गोंदजी मार्फर तिकडे मार्ग तिसऱ्या कडे पुढचा चेंडू स्ट्रायकला फलंदाज जयेश जयसाठी ऑन साइडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग लेग आपण चेंडू बॅक पडतो. अप्रतिम स्क्वेअर कट. चेंडू थांबणार नाहीये. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो. चेंडू सीमा पार. 4 धावा. थँक्यू. बेतोडी संघाचे संघनायक पद्माकर भोईर यायचे कारण का फडकेपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. दीपक पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झाले. आमच्या जगत हार्दिक स्वागत. अप्रतिम सामना पाहतोय. टॉस सुद्धा आपण पहिले दीपक पाटील यांना विनंती करणार की पद्माकर भोईर यायचे नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील आपण पहिला सामना पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर रुपेश अप्रतिम स्क्वेअर कट दाखवले होते. पुढे लॉक करतो चेंडूला. चेंडू 2 क्षेत्राच्या गॅप मध्ये जातोय. 1 बाउंड चेंडू सीमा पार. अप्रतिम फलंदाजी जयेश ऑन द फायर. चला बेतोडी संघाचे संघनायक पद्माकर भोईर यायचं आहे कारण आपण पहिले तर फडकेपाडा संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. टिंगटोली देखील मैदानात गेलेले. आपण पहिले खोनी संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी डगआउट मध्ये बसायचं आहे. जे खेळाडू आहेत त्यांनी डगआउट मध्ये बसायचं आहे आणि मेन एंट्रीला कोणी थांबायचं नाहीये. 3 षटकाच्या स्वातंत्र्य आपण धावपल करते. धावा आहेत त्या 40 धावा येतात. या षटकामध्ये रुपेच्या 16 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 8 धावा आल्या तर रुपेशच्या. दुसऱ्या षटकात अजयनी षटक टाकलं. 16 धावाला 1 गडी बाद केला आणि आता मात्र रुपेश गोलंदाजी करतो. 16 धावा देतो म्हणजे तब्बल आपण म्हणले तर रुपेशच्या षटकात धावा आल्या त्या 24 धावा आल्या 2 षटकामध्ये. संख्या म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय ते 40 धावा आहेत. धावपाल करते आपण बघतोय. एक आपण स्पर्धा पाहतो. आजचा 4था दिवस मकर संक्रांत चषक 2017 आयोजित आपण जर्मन क्रिकेट संघ विजय याच्याबद्दल आपण स्पर्धा पाहतो. आपण बघतोय स्टेडियमचं नाव जर तिथं वैकुंठवर्षी हरिभक्तपराय मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निजे. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो. एकमेव मंडळ असं रजिस्टर आपलं बघतं. 171 11 ठाणे असा या मंडळाचा रजिस्टर क्रमांक आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहणार आपण फडकेपाडा विपक्ष बेतोडे. संघनायक सुद्धा पद्माकर आले. दोन्ही संघनायकांना बेस्ट ऑफ लक. दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणारे.
चला दोन्ही संघाच्या संघाने यायचं ना व्यासपीठावर. आपण बोलले की दीपक पाटील यांना विनंती करतो आपण नाणेफेक करायची. पद्माकर बोरी यायचंय. एक जबरदस्त क्रिकेटर, खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता पहिल्या सामन्यामध्ये पद्माकर बोरी. दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. फडके विपक्ष दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बेतोडी. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही खेळाडू हस्तांतोलन करतात. गोलंदाजी सज्ज होते त्यानंतर देसाई संघाकडून 4थं षटक घेतोय मयूर. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेतोय. स्ट्रायकेला फलंदाज हरेश. चेंडू बायकोरदान कट करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे, तर मात्र फलंदाज बाद होतोय. दोन फलंदाजामध्ये संवाद नाही. संवाद मधला स काढला आणि फलंदाज मात्र इथं बाद झालेला. DJ Sandy in the mix. थँक्यू. नवीन फलंदाज येतो यावेळी खेळपट्टीवर. दिनेश जरा लवकर जायचं. दिनेश चला देसाई संघ जरा लवकर. गोलंदाजी सज्ज होतो म्हणजे पहिलं षटक घेऊन येतो वैयक्तिक मयूर. संघाचं 4थं षटक घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं दिनेश. स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईकला आपण बघतोय की जयेश चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकार दाखवतो त्या बॅटमधून. जयेशच्या बॅटमध्ये 2 चौकार आले आहेत. गेल्या आपण बघितलं दिनेश चेंडूची चाचपणी करतोय. मयूर गोलंदाजी मार्कवर. सर एनेकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. ऑन साईडला क्षेत्रशन. फाईन लेग बॅक कोर्ट स्कोर लेग मिडविकेटला क्षेत्रशन. अथवा लॉंगॉनला क्षेत्रशन त्यांना ते मनोजच्या स्वरूपात. चेंडू बॅक पडत होता. अप्पर कट करतो चेंडूला. चेंडू डी पॉईंटच्या डोक्यावर खेळून काढतोय. जबरदस्त चेंडू फीड होतोय, तर मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 42. टॉस आपण बघितलं टॉस आणि विकेटला महत्व नाही. कंपल्सरी तुम्हाला चेसिंग असणार, त्यामुळे तुम्हाला लक्ष एक ठेवावं लागणार समोर. पण गोलंदाजी मार्कवर मयूर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्रायकेला फलंदाज दिनेश. दोन्ही आपलं खातं उघडतोय. मयूर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. आमचे मेन पंच राज पाटील. नॉन स्ट्राईकचे पंच आहेत अजय पाटील. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत दोन्ही. आपण पंच बघितले खूप चांगल्या प्रकारचे क्रिकेटर सुद्धा आहेत. मयूर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज दिनेश. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. 4थ्या षटकातील पुढचा चेंडू. चेंडू क्लीन बोलतोय. चेंडू बघितलं तर मागून जातो आणि क्लीन बोल्ड होतोय तो मात्र. आपण विक्टर विकी रामदास ठोंबरे. सूर्या दीपक पाटील बेतोडे या स्कोरमध्ये 3 षटकारा असं आपण पाहिले तर 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा. नवीन फलंदाज होता यावेळी आपण जयदास. दिनेश बाद झालेला आहे. दिनेशसाठी जे पारितोषिक होतं ते पारितोषिक मात्र तो पटकावू शकला नाहीये. दीप पाटील स्वागत आहे तुमचं सुद्धा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व बेतोडेचे. जयदास गोलंदाजी मार्कवर. आपण फलंदाजी लागल्या गोलंदाजी मार्कवर येतो म्हणजे मयूर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. 4थ्या षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईकला फलंदाज जयदास. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. चेंडू आउटसाइड आहे. 2 चेंडूच्या गॅपमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पॉईंटचा क्षेत्र चित्याच्या वेगाने तो चेंडूला थांबवतोय. तो मात्र एकच धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 43. 4थं षटक प्रगतीपथावर आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण बघतोय. कोणी पक्ष मोठे देसाईमध्ये सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करतो त्यामध्ये कोणी संघ. स्ट्राईक केला फलंदाज जयेश. मयूर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. एक चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर पिच होतो. चेंडू पंच वाईटची खूण करतायत कारण पडल्यानंतर अजून चेंडू बाहेर निघलाय. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या ते 44 आपल्याला बघायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय तर 44 धावा केले तर म्हणजे कोणी संघाने 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मयूर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क करतोय. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी बघायला. मयूर खूप चांगली गोलंदाजी करतोय. कारण बघितलं तर थोडासा टप्पा लांब ठेवतोय फलंदाजाच्या बॅटपासून. त्यामुळे
कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारता येत नाही फलंदाज जयेशला. मयूर राईट आर्म वर तिकडे मारतो. चेंडू आता बॅक पडतोय, स्क्वेअर कट करतोय, पण चेंडू मात्र हवेत यायला पॉईंटच्या क्षेत्रक्षण कोणती चूक करत नाही. फलंदाज जयेश बॅक टू पवेलियन. चार षटकाच्या समाप्तीत धावसंख्या पाहतो आपण ती म्हणजे धावसंख्या 44. या षटकामध्ये खूप अप्रतिम गोलंदाजी केली मयूरने. 4 धावा दिल्या, 3 गडी सुद्धा मात केले. अप्रतिम परफॉर्मन्स केलं या षटकामध्ये. आता अंतिम षटक कोण घेऊन येत आहे? गोलंदाजी सज्ज. छगन गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिले तर मंगेश. स्ट्राईकला फलंदाज मंगेश. षटकला जयदास. छगन गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन येतोय. कोळेगाव एणीकडून ऑन साईडला क्षेत्रक्षण, फाईन लेग, बॅकवर्ड स्कोर लेग आपण बघतोय. विडगट लेग क्षेत्रक्षण बघतोय, लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण बघतोय. चेंडू लॉक केलाय. चेंडू यावेळेला मिड ऑन मध्ये हवे ते पायचं झेल घेतो काय तर रुपये झेल पर्यंत पोहोचत नाहीये. चेंडू फीड होतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय. 2 धावसंख्या मारते. धावसंख्याची धावपाल करते 46. कारण का अंतिम षटक, स्लोगोर षटक, हानामारीचं षटक. पाहिजे आता कशावर फलंदाजी करतो म्हणजे मंगेश आणि जयदास ही जोडी. छगन एक अनुभवी असा गोलंदाज आहे. छगन गोलंदाजी मार्कवर. कोळगाव एकडून लेफ्ट तिकडे मारा करतोय. उलटवा चेंडू, अप्रतिम फटका कव्हर रिझन मध्ये, पण तेवढं चांगलं क्षेत्रक्षण होतंय. तर का बघितलं तर थोडासा फलंदाज धाव घेताना स्लिप झाला होता, पण मात्र 1 धाव पूर्ण करतोय. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 47 धावा आपण धावपाल करते बघतो. अजूनही 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. अंतिम षटकातील तर का देसाई संघ बघितलं, मोठी देसाई संघ सुद्धा खूप चांगला संघ आहे. मनोज देवकर खूप चांगली फलंदाजी करतोय. रुपेश चांगली फलंदाजी करतो. जितेश तर काय जबरदस्त खेळाडू आहे. चेंडू पुन्हा लॉप करतोय. चेंडू लॉंग ऑन रिझन मधून सीमेरेषा बाहेर जातोय. 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या होती ती 53 धावफलकावरती. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. पुढे छगन गोलंदाजी मार्कवर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज आपण जयदास. पुढे चेंडूला खोदून करतो. यावेळेला चेंडू येतोय लॉंग ऑफला मनोजच्या डोक्यावरून. 1 बाउन्सने चेंडू सीमा पार होतोय. अप्रतिम फलंदाजी. जयदास ऑन द फायर बघायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी करतोय. धावसंख्या 57. अंतिम षटक प्रगती होते. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्या छगन याच्या. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. छगन जयदास पुढे लॉप करतोय. लॉंग ऑन लॉंगच्या मधनं खूप लांब जाऊन षटकार बघा. चेंडू विसावतोय. 6 धावा. अप्रतिम फटका. थँक्यू. अप्रतिम फलंदाजी करतोय तो म्हणजे आपण पाहिलं तर जयदास. 2 षटकार 1 चौकार बघायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी. धावफलका धावसंख्या येते म्हणजे धावफलकावरती 63. अफलातून षटकार बघायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंगच्या मध्ये खूप लांब जाऊन चेंडू विसावतोय. छगन ज्या षटकामध्ये खूप धावा येतात. कारण का अंतिम षटक आपण पाहिलं स्लोगोरचं षटक होतं. अनामार्ग षटक असं. कारण 2 चेंडू मध्ये बघितलं फक्त 3 धावा येतात. त्यानंतरच्या 3 चेंडू मध्ये बघितलं तर 16 धावा देतोय छगन.
जयदास पुढचा ऑफ करतो चेंडूला आता मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मधनं अप्रतिम फटका 6 धावा गुड शॉट आपण म्हणजे 69 धावांचं लक्ष आपण म्हणजे ते लक्ष ठेवलं 70 धावांचं लक्ष अप्रतिम फलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये जर मी तर म्हणेल अप्रतिम फलंदाजी केली तर 25 धावा आल्या अनाबादच्या षटकामध्ये जेव्हा सामना इथे सुरू होणार तेव्हा ऐकूया आमचे एक समालोचक साथी समालोचक आपण फडके पडायचे अशोक पाटील यांना हॅलो 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 धन्यवाद बाळू पाटील जे हनुमान क्रिकेट संघ निलचे यांच्या माध्यमातून ही दिव्य अशी भव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचा चला सलामीची जोडी मनोज देवकर विकी म्हात्रा आपण यांना पाहणार आहोत या सामन्यामध्ये जर प्रथम फलंदाजी करत असताना मोठी देसाई संघासमोर मात्र 70 धावांचं आव्हान आपण पाहू शकतो या खेळपट्टीवर या पहिल्या फेरीतला शेवटचा सामना खोणीपेक्षा मोठी देसाई या दोन बलाढ्य संघामध्ये मात्र खोणी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये 69 धावा गुडल्या आणि 70 धावांचं आव्हान मोठी देसाई संघासमोर ठेवलेलं आहे या संघामध्ये जर जो एखादा खेळाडू बॅक टू बॅक 3 षटकार मारत त्याला 500 रुपयाची पारितोषिक सूर्या संदीप पाटील यांच्याकडनं बेतवडे गावचे या मान्यवर या क्रीडा मंच रूपसे त्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तरी सुवर्ण संधी या फलंदाजांना सूर्या रणदीप पाटील यांच्या माध्यमातून बक्षीस इथे आलेल्या 3 षटकारासाठी बॅक टू बॅक जर 3 षटकार तर एक नक्कीच आता मात्र हे बक्षीस विकेट साठी हॅट्रिक साठी रूपांतर केले गेलेले आहे सूर्या रणदीप पाटील यांच्या माध्यमातून जो की गोलंदाज जर ह्या सामन्यामध्ये जर हॅट्रिक नोंदवली तर त्याला 500 रुपयाचे पारितोषिक मात्र 70 धावांचा पाठला करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकतो स्ट्रायकरला पाहिलं तर फलंदाज राकेश नॉनस्टिकला मनोज देवकर या दोन फलंदाजांना मात्र पाहायचं 70 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मात्र कोणत्या प्रकारचं धावांची सुरुवात या दोन्ही खेळाडूंकडे मला मिळाली मात्र पहिलं षटक P1चं षटक घेऊन येण्यासाठी गोलंदाज तयार असणार आहे तो मंगेश कोळेगाव यांच्याकडे मारा करण्यासाठी तयार आहे क्षेत्ररक्षण मात्र सजवलं दिसतं P1चं पहिल्या षटक मध्ये मंगेशच्या माध्यम पहिला चेंडू समोर राकेश उंचावर मारण्याचा प्रयत्न मात्र पाहायचं एक्स्ट्रा गोलच्या दिशेने पहिली सफलता प्राप्त करतोय आणि पहिला फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद होतोय मोठा झटका थँक्यू मात्र जर आपण विचार केला तर खोणी देशाच्या संघाचा जर विचार केला त्यांचं
पहिल्या 0 या धावसंघावर पहिली सफलता प्राप्त केली होती मोठी देसाई संघाने. मात्र इथे तेच चित्र खोणी संघाच्या माध्यमातून दिसते आपल्याला. मोठी देसाई संघाचा 0 पहिला फलंदाज बाद होतो. राकेश मात्र कोणत्या प्रकारचं योगदान आपल्या संघासाठी देताना दिसत नाही. 70 धावांचा पाठलाग करत असताना 0 या धावसंघावर पहिला फलंदाज बाद होतोय. मात्र मंगेशच्या माध्यमातून गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, मात्र फलंदाजांना इथे बाद करण्यास यश मिळतंय. मंगेश याला नवीन फलंदाज मात्र मनोज देवकर डावखुरा फलंदाज. आता उंचावर खेळायचा चेंडू, आता मात्र जायचं एक्स्ट्रा कॉलच्या दिशेने चेंडू आउटफील्ड 5 2 क्षेत्ररक्षक चेंडू समोर धावतायत. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावा मात्र नक्कीच स्वतःच्या खात्यामध्ये जोडणार आहे तो मनोज देवकर. स्वतःच आणि संघाचं खातं 2 ने ओपन करतंय मनोज देवकर. धावसंख्या 70 धावांचा पाठलाग करत असताना मात्र सलामीचा फलंदाज राकेश कोणत्याही प्रकारचं योगदान देऊ शकला नाही आपल्या संघासाठी. मात्र तितकीच अचूक अशी गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू समोर डावखुरा फलंदाज मनोज. आता मात्र भिडकावून दिला चेंडू क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने आणि कोणती चूक करत नाही आणि दुसरा मोठा मासा मात्र गळाला लागतोय. मनोज देवकर यांची खेळी मात्र संपुष्टात येते. नवीन फलंदाज मयूर देवकर. मात्र पाहायचे कुठेतरी एक मोठी साजेदारी या खेळपट्टीवर देसाई संघाच्या फलंदाजांना नक्कीच उभी करावी लागणार आहे. कारण सलामीचे दोन्ही फलंदाज मात्र बॅक टू पवेलियन आपण पाहू शकतो. राकेश सारखा पहिला फलंदाज बाद होतोय. मनोज सारखा देखील एक स्फोटक आक्रमक फलंदाज मात्र बॅक टू पवेलियन. मात्र पाहायचा पुढचा चेंडू मंगेश याच्या माध्यमातून गोलंदाजी अचूक टप्प्याची पाळीमध्ये पुन्हा एकदा भिडकावून दिला चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून जातं. मात्र पाहायचंय आणि सुंदर झेल इथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि तिसरा हादरा बसतो या पहिल्या षटकामध्ये. मात्र तिसरा हादरा बसतोय. 2 या धावसंख्येवर 3 फलंदाज मोठी ते संघाचे मात्र पहिल्यांमध्ये येऊन स्थान पण नव्हत आहेत. मात्र कोणताही फलंदाज खेळपट्टीवर आपली टॅलेंट आपलं सिद्ध करताना दिसत नाही. मात्र 70 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी एक मोठी साजेदारी, पार्टनरशिप, भागीदारी या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जर या टुर्नामेंटचा या स्पर्धेचा विचार करता आपण एक सोनारपाडा संघाच्या माध्यमातून एक मोठी धावसंख्या आणि पार्टनरशिप मात्र पाहायचं. हा हॅट्रिकचा चेंडू फेकतोय. नक्कीच हॅट्रिक साठी पारितोषिक मात्र इथे लिहिलेलं आहे. आणि आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उंची घेत नाही. मात्र यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या धावफलकावर मात्र पहिले षटक प्रगती करत असताना 2 या धावसंख्येत 3 फलंदाज बाद. जर आपण विचार करता पार्टनरशिपचा विचार करता 100 धावांची भागीदारी दत्ता आणि बालट्या याच्यामध्ये आपण पाहिली. मात्र एक उच्चांक टेनिस क्रिकेट विश्वातला आपण. आता मात्र भिडकावून दिला चेंडू थांबणार नाही. उंच भरारी घेतोय 6 धावांसाठी. बिग षटकार. चला आपण खेळाडू आपण वारंवार एकत्र यायचं नाही. तुम्हाला तिसरं षटक नक्कीच कुठेतरी कानमंत्र देण्यासाठी एकत्र होण्यासाठी संधी असणार आहे. मात्र वारंवार आपण एकत्र यायचं नाहीये. या स्पर्धेचा विचार करता या स्पर्धेमध्ये 70 धावांचा पाठलाग करत असताना मोठी देसाई संघ मात्र कुठेतरी या शेवटच्या चेंडूवर मयुरेच्या बॅटमध्ये आपल्याला एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा येतात. व्हेरी गुड बॉलिंग मंगेशच्या माध्यमातून. मात्र शेवटच्या षटकार खर्च केला. पाहायचं नवीन P2चा दुसरं षटक कोणतं गोलंदाज हाताळतोय. मात्र 70 धावांचा पाठलाग करत असताना या स्पर्धेचा विचार करता मी मगाशी म्हटलं की 110 धावा कुठल्या होत्या सोनारपाडा संघाने. हा हायेस्ट स्कोर या स्पर्धेमधला आपण पाहिला. आणि लो स्कोरचा विचार केला तर फक्त 38 धावा सागाव संघाने केल्या होत्या. मात्र तोच विजयी संघ फडकेपाडा
दुसरे विनिंग साठी याच्या नंतरचा सामना आपण पाहणार आहोत. गोलंदाज P2चं दुसरं षटक घेण्यासाठी मात्र पाहायचं चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू मात्र दुपारच्या सत्रामध्ये 2:23 होतात आणि पंचांना मात्र या उन्हामध्ये कसरत करावी लागते. वाईट चेंडू बोनस मात्र हा चेंडू अक्षयला पुन्हा फेकावा लागेल. P2चं दुसरं षटक हाताळताना मात्र पहिला चेंडू स्क्वेअर फेकतोय. आता मात्र गेला चेंडू लॉंगनच्या दिशेने क्षेत्ररक्षण आउटफिट पास असणार आहे मात्र क्षेत्ररक्षक उत्तम क्षेत्ररक्षण एक सुंदर इथं दाखवतोय क्रिकेटचं सौंदर्य या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. नक्कीच 2 धावा रोखल्या गेल्या जाणार आहेत आणि उत्कृष्ट असं फलंदाजी क्षेत्ररक्षण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 11 धावा. मात्र अक्षय गोलंदाजच्या मार्कवर P2चं दुसरं षटक घेऊन येतोय. मात्र धावांचा विचार केला तर सरासरी आपल्या पाहिली तर प्रति षटकामागे धावसंख्या उभारायची ती या संघाला मात्र आता मात्र पाहायचंय पंचांकडे दात मग पंच फेटाळून लावतायत आणि तिथे शॉर्ट पॉइंटचं क्षेत्ररक्षक चेंडू फील करतो तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक बोनस धावसंख्या मिळणार आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र P2चं षटक धावा येत नाही. 70 धावांचा पाठलाग करत असताना मात्र धावा चौकार षटकार पाहायला मिळत नाही. मात्र मयूरच्या बॅटमध्ये एक आपण उत्तुक असा षटकार पहिल्या षटकात शेवटचा चेंडू आपण पाहिला. मात्र अक्षय गोलंदाजी करत असताना तिसरा चेंडू पुन्हा एकदा अक्षयच्या माध्यमातून आता मात्र भिडकावून दिला चेंडू लॉंगच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये. 6 धावांसाठी व्हेरी गुड शॉट. DJ Sandy in the mix. धावसंख्या धावफलकावर या षटकाराच्या मोबदल्यामध्ये 18 धावा येत आहेत. मात्र प्रति षटकाचा विचार करता 14 अशी धावसंख्या उभारायची मोठी देशा संघाला. मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा मोठी देशा संघ उभारू शकला होता. मात्र अक्षय गोलंदाजी करत असताना या चेंडूवर मात्र षटकार खर्च करतोय. मयूरच्या बॅटमध्ये दुसरा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मयूरने कट केला चेंडू आता मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळतं. चेंडू उचलतो फेकी करतो तोपर्यंत मात्र एक धाव नक्की जिथं पूर्ण पाहायला मिळते. फेकी खराब येते मात्र बॅकअप आपण तिथं पाहू शकतो. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 19 धावा येत आहेत. आता मात्र पाहायचं पाठलाग करत असताना जोडी मैदानामध्ये मयूर आणि अजय मात्र कुठेतरी मोठी साजेदारी 70 धावांचा पाठलाग करत असताना या खेळपट्टीवर उभी करावी लागेल आणि आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी नक्कीच कुठेतरी मोठे फटके हाणामारी ताबडतोब फलंदाजी या फलंदाजांना करावी लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र पुलटा चेंडू भिडकावून दिला चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स सी मारसेवर 4 धावांसाठी. नक्कीच हा षटकार येतो इथे षटकाराने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या 25 मात्र प्रति षटकाचा विचार करता 14. नक्की हॉलिंडर्स आपण निर्वळ कळवायचं आहे षटकार असणार आहे. ओके षटकार येतोय 6 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 25 पाहायला मिळते. मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर नाही. P2च्या या षटकामध्ये मात्र 2 षटकार मयूरच्या बॅटमध्ये आता मात्र अजयच्या बॅटमध्ये षटकार आपण पाहिला. तोच अजय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न आता मात्र चेंडू यष्टीच्या डाव्या बाजूने जातो. मात्र यष्टीरक्षक आपलं करून पार करतो. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 25 धावा. प्रति षटकामध्ये 14 धावसंख्या उभारायची मध्ये आता मात्र कुठेतरी आपण पाहू शकतो धावांचा वनवा पेटत नाही. मात्र इथे कुठेतरी आगीचा वनवा या आपल्या समालोचन या खेळपट्टीच्या डाव्या साईडला आपण पाहू शकतो मोठा वनवा पेटलेला आहे. मात्र धावसंख्या धावफलकावर या अक्षर या P2च्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या मात्र कोणतीही सफलता प्राप्त करू शकला नाहीये. मात्र मंगेशने पहिल्या षटकामध्ये बलवडील 3 सफलता प्राप्त केल्या. 3 राकेश सारखा फलंदाज मनोज देवकर सारखा आणि धावसंख्या धावफलकावर 25 धावा 2 षटक पूर्ण होत आहेत. चला पंच सामना सुरू ठेवायचा लगोपाठ आणि तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज किरण. या सामन्यामध्ये जर एखादा गोलंदाज हॅट्रिक नोंदवल तर सूर्या रणजित पाटील यांच्याकडे बेतोड यांच्याकडे 500 रुपयाचे पारितोषिक मात्र गोलंदाजाला असणार आहे. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 45 धावांची गरज येणारे 18 चेंडूमध्ये जर प्रति षटकाचा विचार केला तर 15 अशी धावसंख्या सरासरी मोठी देसाई संघाला उभारावी लागेल. मात्र किरण गोलंदाजच्या मार्कवर आता मात्र आपण क्षेत्ररक्षण विचार केला तर क्षेत्ररक्षण थोडं विखुरलेलं पाहायला मिळणार आहे. P2चं षटक मध्ये संपल्यानंतर मात्र टप्पा पडल्यानंतर
चेंडू उंची घेतो आणि यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतो. निर्धाव चेंडू इथे सांगता मिळते, मात्र धावसंख्या धावफलकावर आपल्याला स्थिर पाहायला मिळते. मयूर स्ट्राईक केला. मयूरच्या बॅटमध्ये अद्यापर्यंत विचार केला तर मयूरने 2 बिग असे षटकार मयूरच्या बॅटमध्ये वैयक्तिक 13 धावांचं योगदान मयूरच्या माध्यमातून, मात्र त्याला साथ देतो अजयच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला. मात्र मयूर पुन्हा एकदा चेंडू मध्ये गती परिवर्तन करतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातो. 1 टप्पा पडल्यानंतर मात्र फील्ड होतोय. 1 ने धावसंख्या पडतोय. मात्र सिंगल डबल धावा इथे आपल्या हॅलो धावसंख्या 26 पाहायला मिळते धाव फलकावर. मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून किरण एक अचूक टप्प्याची गोलंदाजी किरणाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू परिवर्तन करत आता मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. दुसरी धावण्याचा माणूस मात्र पाहायचंय. फेकी खराब इथे पाहायला मिळते. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होते. अजय आणि मयूरच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावर 28 धावा पाहायला मिळतात. किरण मात्र चांगली गोलंदाजी हाताळतो, मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि फेकी मात्र तितकीच उशिरा येते. तोपर्यंत 2 धावा मात्र या दोन्ही फलंदाजांनी घेतल्या आहेत आणि धावसंख्या धाव फलकावर 28 धावा येत आहेत. मात्र षटक हाताळतो किरण. एक व्हेरी गुड बॉलिंग किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा फलंदाजांमध्ये अंकुश लावण्यामध्ये सफल प्राप्त होता. आता मात्र पुन्हा एकदा खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतो, उचलतो, करतो. तोपर्यंत 1 धाव मात्र नक्कीच घेतली जाणार आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 29 पाहायचं. 30 आकडा म्हटलं की नक्की सचिन रमेश तेंडुलकरची कोण विसरणार या फलंदाजाला. नर्वस 90चा शिकार ठरला होता सचिन रमेश तेंडुलकर 30 वेळा. आता मात्र पाहायचं इनसाइड लागते आणि धावसंख्या धावफलकर आपल्यामध्ये पाहायला मिळते 30 धावा. 30 वेळा सचिन रमेश तेंडुलकर नर्वस 90चा शिकार ठरला होता. मात्र तोच सचिन रमेश तेंडुलकर ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये 100 धावा 100 वेळा कुठल्या. मात्र आता तोच आकडा धावफलकावर पाहायला मिळतो 30 धावा. किरण मात्र चांगली गोलंदाजी. आता मात्र पाहिजे शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक पाहिजे, मात्र हिट करत नाहीये. तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण होते. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 31. तिसरं षटक पूर्ण होत आहे. पाहू शकता ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जात असताना. डीजे हा बाबा मारुती बोवा लक्ष्मण पाटे क्रीडांगण निलजे यांच्या माध्यम या क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकतो. जय हनुमान क्रिकेट संघ निलजे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा 47वं वर्ष आपण पाहू शकतो. या खेळपट्टीवर ही स्पर्धा संपन्न होत असताना आणि या स्पर्धेचा 4था दिवस. या 4थ्या दिवसाचा जर आपण विचार केला तर या 4 दिवसापर्यंत अद्यापर्यंत आपण या फलंदाजीच्या माध्यमातून 197 षटकार आपण या खेळपट्टीवर पाहिले आणि 254 चौकार आणि 237 फलंदाज मात्र इथं बाद झालेला आपल्याला पाहिलं. नवीन गोलंदाज पाहायचा मंगेशनं P1चं पहिले षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये मात्र 3 सफलता प्राप्त केल्या होत्या. फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या. तोच मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. मात्र पाहायचं कोणत्या प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मंगेश मात्र पाहायचं या फलंदाजाला अंकुश लावतोय का की मोठी ते संघाचे फलंदाज मयूर आणि अजय मात्र एक पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला चांगली पाहायला मिळते. आता मात्र खेळून काढलाय चेंडू लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे येतोय. मात्र चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत तिसरी धावण्याचा माणूस मात्र कुठेतरी आत्महत्या करतो म्हणावा लागेल फलंदाज आणि मयूरची खेळी ते मात्र संपुष्टात येते.
अजयची गडी अजय मात्र 13 धावांचं योगदान अजयच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज जितेश मात्र जितेशला कुठेतरी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. आपल्या या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नक्कीच आता मात्र हाणामारी करावी लागेल, स्फोटक फलंदाजी करावी लागेल, ताबडतोब फलंदाजी मात्र जितेशला करावी लागेल. मयूर याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकार 15 धावांचं योगदान मयूर खेळपट्टीवर पाहतो. आता नवीन फलंदाज जितेश मात्र मंगेश अचूक टप्प्याची गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून मात्र हा फलंदाज धावबाद स्वरूपात आपण पाहिलाय. मात्र आता मात्र उंचावर भिडकावून दिला चेंडू, नक्कीच कुठेतरी आत्महत्या केल्याचा फायदा इथं पाहायला मिळतोय. मोठी दिसत संघाडी षटकार आणि आगास करतोय जितेश. मदतीने धावसंख्या धावपळ 39 पाहायला मिळते. मात्र जितेश येता क्षणी गोलंदाज मंगेशला मात्र इथं ललकारतोय, षटकाराने आगास देतोय आणि 6 धावसंख्या उंचावते 39 धावा. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर पाहायचं आपण कोणत्या प्रकारचे फटकेबाजी या जितेशच्या माध्यमातून आणि मयुरेच्या माध्यमातून. मात्र मंगेश एक खराब चेंडूचा मात्र समाचार अजय जितेशच्या बॅटमध्ये आपण पाहिला, षटकार आणि धावसंख्या 39. येणाऱ्या चेंडू मध्ये पाहायचं 31 धावांची गरज असणार आहे. मात्र मंगेश गोलंदाजी माध्यमातून गोलंदाजी करत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने केला चेंडू डीप स्क्वेअर आणि हाय षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार जितेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र इथे कुठेतरी जितेश जबाबदारीचं भान ठेवून फलंदाजी करतोय. नक्कीच 2 मोठे फटके मोठे देसा संघाला मात्र तारणार आहेत, एक संजीवनीचं काम करणार आहेत का. मात्र येणाऱ्या चेंडूवरच शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत या सामन्याचं चित्र मात्र दिसणार नाहीये. मात्र पाहायचं जितेशच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जितेश, आता मात्र पाहायचंय डीप स्क्वेअरलेगचे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि कोणतीही चूक करत नाहीये. मोठा फलंदाज बाद होतोय जितेश. बॅक टू पवेलियन. सफलता प्राप्त करतोय. एक स्फोटक फलंदाजाची खेळी मात्र इथे संपुष्टात होता. 3 चेंडूंचा सामना केला जितेशने, मात्र 12 धावांचे बहादर अशी खेळी केली 3 चेंडू मध्ये आणि आपल्या संघासाठी 12 धावांचं योगदान देऊन मात्र हितेश बाद होतो. नवीन फलंदाज रुपेश, पाहिजे रुपेशला मात्र कोणत्या प्रकारचं खेळपट्टीवर फलंदाजी आपल्या संघासाठी. मात्र मंगेश एक अचूक टप्प्याचा चेंडू कोणत्या प्रकारे फेकला. आता मात्र पाहिजे टॉपेश लागतोय आणि चेंडू गलीमध्ये जातोय, थांबणार नाहीये. 4 धावांसाठी व्हेरी गुड शॉट. DJ Sandy in the mix. धावसंख्या धावपळकर पाहिली तर 49 धावा, अद्याप 21 धावांची गरज असताना मात्र रुपेश देखील मयूर देखील मात्र सुंदर अशी फलंदाजी करतो. मयूरच्या बॅटमध्ये एक तिसरा मोठा षटकार 15 धावांवर 19 धावांवर खेळतो मयूर. मयूरानं तो चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू समोर येतो, चेंडू उचलतो, फेकी करतो, खराब प्रदर्शन, चुकीला माफी नाहीये. मात्र क्षेत्ररक्षक तोपर्यंत दुसरी धाव घेण्यासाठी सफल होत आहेत आणि 50 धावांचा आकडा मोठी देसाई इथं पार करतो. धावसंख्या धावपळकर 51 धावा इथं पाहायला मिळतात. या
चला कोणी संघाने वारंवार आपण एकत्र यायचं नाहीये तर सामने खेळायला आपल्याला उशीर होत आहे. जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना मोठी देसा संघ मात्र मयूर आक्रमक फलंदाजी. थँक्यू. आपण विनंती करतो फडकेपाडा संघाचा संघ आपण पाहिले की आपला संघ घेऊन बाजूला यायचा आणि आमच्या समाजाच्या कक्षा बाजूला तर आपण तर बेतोडा संघ आपण सुद्धा आमच्या डाव बदला येऊन थांबायचं आहे. उठो अशोक. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे मात्र पाहायचं कोणती मयूर सारखा फलंदाज खेळपट्टीवर आतापर्यंत खेळत असताना 19 धावांचं योगदान सागर शेवटचं अंतिम षटक घेऊन होतं मात्र 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. मात्र सागर याच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र करण्याचा मानस गोलंदाजीच्या मनामध्ये नक्कीच असणार आहे. मात्र फलंदाज जर रुपेशला मात्र स्वतःचं खातं अद्याप ओपन करायचं आहे आणि मयूर 19 धावांचं योगदान मयुराच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मात्र या 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना कोणत्या प्रकारची फलंदाजी या खेळपट्टीवर पाहायला मिळणार आहे. मात्र पहिला चेंडू भिडकावून दिला क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. थँक्यू. विनंती करतो बेतोडी संघ आणि आपण पहिले फडकेपाडा संघ आमच्या डाव्या बदलावून थांबायचं आहे. तरी लगेच आपल्याला सामना सुरू करायचा आहे. उठो अशोक. थँक्यू बालू पटेल. आपण पाहू शकतो या दुसऱ्या विरुद्ध पहिला सामना या दोन बलाढ्य संघामध्ये पाहू शकतो एक लो स्कोरचा सामना आपण सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिला. फडकेपाडा विपक्ष सागाव